वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यात वचन दिलंय असं सत्तार म्हणाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं कर्ज काढावं असंही वक्तव्य सत्तारांनी केलंय। सरकारनं दिलेलं वचन पाळलं पाहिजे असं अब्दुल सत्तार म्हणाले। तर राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का असा प्रतिसवाल यावर वडेट्टीवारांनी केलाय। तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी करणार असं सांगितलं होतं असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। जैसी आपकी आर्थिक परिस्थिति सुधारने प्रयत्न शेतकरी एक आम्ही सरकारला विनंती केली कर्ज काढण्याची गरज असेल तर आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। बरोबर आहे, पण आता ते राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का? उगीच कशाला तोंडाच्या बाता करतात, अनेकांना बोलतात, बाहेर बोलतात। जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। यापेक्षा संकटात अजून इतका मोठं संकट आलंय शेतकऱ्यावर, यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही। आणि आत्ता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणारच, शब्द दिला ते करणारच, सगळे शेतकरी वर पोचल्यावर करणार काय? थोडी तरी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे। अब्दुल सत्तार काय खोटं बोलले? परवा दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचा सभेतलं भाषण ऐकवलं की आम्ही सरकार आल्या आल्या 7-12 करू, कोरा 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 असं ते बोलले होते। मग आता हे कोरा करा म्हणणं हे काही चूक आहे का? आज शेतकऱ्याला या सगळ्या खोटे पॅकेज दिशाभूल करणारं डिक्लेअर एक अमाऊंट करतात, देतात ये, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अब्दुल सत्तार बोलले सत्य आहे। कर्जमुक्तीशिवाय मला असं वाटत नाही जनता या सरकारला